घरामध्ये बऱ्याच वेळा आपलं दूध तापवताना दूध नासून जातं. माझ्याकडून तर खूप वेळा दूध नासलं जातं. त्याच्यामुळं मी ह्यावेळेस दूध टाकून न देता किंवा त्याचा दुसरा काही प्रकार न करता ह्यावेळेस म्हटलं पनीर बनवावं. आणि या पनीरची मी पनीर भुर्जी बनवली होती. माझ्या मुलीला पनीरची भाजी खूप आवडतात, तर त्यामुळे मी ही पनीरची भुर्जी बनवली. त्याच्यामध्ये फक्त शाही पनीर मसाला टाकला होता, जेणेकरून त्याला थोडीशी पनीरच्या भाजीची टेस्ट यावी म्हणून. रेसिपी सांगण्यासारखं यात काय नाही आहे, कारण सेम आपण जी अंड्याची भुर्जी करतो तशीच सेम करायची असते. फक्त अंड्याऐवजी पनीर टाकायचं असतं. त्याच्यासोबत मी ह्या 3-4 चपात्या लाटल्या होत्या, ज्या मला आणि माझ्या मुलीसाठी मी केल्या होत्या. किमूचा टिफिनला 1 चपाती, तिला नाश्त्यासोबत 1 चपाती आणि उरलेल्या 2 चपात्या माझ्यासाठी. त्यातली अर्धी चपाती कार्तिकीसाठी. तर अशा प्रकारे ही मी पनीरची भुर्जी करून खाल्ली होती. थँक्यू.